18व्या लोकसभा निवडणुकीत देशात निवडून आलेल्या दोन तरुण खासदारांची चांगलीच चर्चा आहे। या दोनही खासदारांची जुनी मैत्री आहे। दोघांचंही बॉलिवूड सोबत एक वेगळं नातं आहे। एवढंच नाही तर दोघंही एकत्रच रुपेरी पडद्यावर झळकलेत आणि आता 18व्या लोकसभेत दोघं एकत्र खासदार म्हणून संसदेत काम करणार आहेत। आम्ही बोलतोय बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार चिराग पासवान आणि उत्तर प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांच्या केमिस्ट्री बद्दल। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून ओळख मिळवणारे आणि दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान यांची बिहारमध्ये मोठी क्रेज आहे। ती बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाचं नेतृत्व करतात। चिराग पासवान यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चांगलं यश मिळालंय। त्यांना या त्यांच्या निवडणुकीत 6,15,718 मतं मिळालीत। राजकारणात येण्याआधी चिराग पासवान यांनी आपलं नशीब बॉलिवूडमध्ये आजमावलं होतं। असं म्हणतात की चिराग पासवान यांची पहिली आवड ही ऍक्टिंग राहिली आहे। 2011ला मिले ना मिले हम या सिनेमातून त्यांनी डेब्यू केला आणि या सिनेमात कंगना ही त्यांची हिरोईन होती। या सिनेमाच्या माध्यमातून दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली। या दरम्यान दोघांच्या केमिस्ट्रीच्याही बातम्या समोर आल्या, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही। हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला। चिराग पासवान यांना आपलं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावता आलं नाही आणि शेवटी त्यांनी बॉलिवूडचा रस्ता सोडून आपल्या वडिलांच्या इच्छेखातर राजकारणात प्रवेश केला। मात्र कंगना राणावत हिने बॉलिवूड मधल्या लॉबी विरोधात आवाज उठवला, नेपोटिझमवर बोलली आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवत आणि बॉलिवूडची क्वीन झाली। अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आणि स्वतःची वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये कंगनाने निर्माण केली आणि आता तर राजकारणासारख्या एका नव्या क्षेत्रात तिनं प्रवेश केलाय। उत्तर प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना 5,36,000 मतांनी निवडून आली आहे आणि खासदार झाली आहे। तब्बल 13 वर्षांनी हे जुने मित्र संसदेत एकत्र येत असल्यानं सोशल मीडियातून त्यांच्या सिनेमांचे व्हिडिओ चांगलेच ट्रेंड होताना दिसतायत। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच कंगना राणावत आणि चिराग पासवान यांची दिल्लीत भेट झाली। या भेटी दरम्यान पुन्हा एकदा जुनी केमिस्ट्री बघायला मिळाली। दरम्यान निवडणुकीच्या प्रचारावेळी चिराग पासवान यांना कंगना विषयी एक प्रश्न विचारला गेला। त्यावर ते म्हणाले होते की त्यावेळी आम्ही दोघांनी एकत्र येणं हे लोकांना आवडलं नव्हतं। आता मात्र आम्ही दोघंही एकत्र संसदेत येत आहोत। निवडणुकी आधीच चिराग पासवान यांनी दोघंही विजयी होणार याचा विश्वास व्यक्त केला होता आणि हे दोघंही मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यामुळे येणाऱ्या काळात हे जुने दोस्त संसदेत कसं काम करतील, या दरम्यान त्यांची मैत्री कशी फुलेल हे बघावं लागेल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।